भुदरगड तालुक्यातील खानापूर इथं राहणाऱ्या श्रीमती सरस्वती नामदेव चव्हाण यांच्या घरावर 25 ते 30 जणांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे। हल्लेखोरांनी 13 तोळे सोनं, 9 लाखांची रोकड आणि जमीन वाटणीपत्राचे स्टॅम्प लंपास केले आहेत। शिवाय जेसीबीच्या सहाय्याने घर आणि संसारोपयोगी साहित्य उद्ध्वस्त करत घरातील सदस्यांवर जीव घेणा हल्लाही केला। या प्रकारात चव्हाण कुटुंबातील दोघे जखमी झाले असून कुटुंबाचं 50 लाख रुपयांचं नुकसान झालंय। याबाबत भुदरगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। भुदरगड तालुक्यातील खानापूर इथं गुरुवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास सरस्वती चव्हाण आणि त्यांचा मुलगा राजेंद्र घरी होते। त्याचवेळी गारगोटी सोनाळी इथल्या बजरंग पांडुरंग देसाई आणि पृथ्वीराज दिनेश घाडगे यांनी घरात घुसून माय लेकरांना लोखंडी रॉडनं जबरी मारहाण करून जखमी केलं आणि राजेंद्र यांच्या गळ्यातील चेन हिसकावली। या हल्ल्यात जखमी झालेल्या चव्हाण मायलेकरांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं। त्याचवेळी दुपारच्या सुमारास सरस्वती चव्हाण यांच्या खानापूरमधील राहत्या घरावर पृथ्वीराज दिनेश घाडगे, संजय अमृत देसाई यांच्यासह 25 ते 30 लोकांनी हल्ला चढवला। जेसीबीच्या सहाय्यानं घर आणि संसार उपयोगी साहित्य उद्ध्वस्त केलं। घरातील जमिनीचे वाटणी पेपरचे स्टॅम्प, 5 तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या, 3 तोळ्याची चेन, 2 तोळ्यांचे ब्रेसलेट, 3 तोळ्याच्या अंगठ्या, 9 लाखांची रोकड असे सुमारे 50 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची फिर्याद सरस्वती चव्हाण यांनी पोलिसात दिली। या प्रकरणी बजरंग देसाई, पृथ्वीराज घाडगे, संजय देसाई या तिघांसह सुमारे 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान पोलीस उपविभागीय अधिकारी रामदास इंगवले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। अधिक तपास गोरख चौधरी करतायत। या प्रकरणामुळे खानापूर परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय।